नेरळ कळंब रस्त्यावर दहिवली पुलावरील वाहतूक धोकादायक, पुलाचे लोखंडी पाईप गेले वाहून। कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब या राज्यमार्गावर दहिवली मालेगाव येथील पुलावरून पावसाळ्यात पाणी गेले आहे। त्या महापुरात पुलाच्या रेलिंगचे पाईप वाहून गेले असून पुलावरील खड्डे आणि पुलाचे रेलिंग यामुळे पूल धोकादायक बनला आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत। माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्गावर उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे पूल आहे। या पुलाचे बांधकाम 40 वर्षापूर्वी करण्यात आले होते। त्यावेळी हा पूल कमी उंचीचा बनवण्यात आल्याने पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्यानंतर या पुलावरून पाणी जात असते। या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुलाच्या कठड्यांना लावण्यात आलेले रेलिंग तुटतात आणि वाहून जातात। त्यामुळे पुलावरून पाणी गेल्यानंतर या पुलावरून होणारी वाहतूक बंद होते। ही बाब लक्षात घेऊन या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात असून त्या नवीन कामासाठी 25 कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे। त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे। मात्र पुलाची निर्मिती पूर्ण होण्यास पुढचे वर्ष येणार आहे। मात्र यावर्षी मे महिन्यात उल्हास नदीला आलेल्या महापुरात पुलाच्या कठड्यांना लावलेले रेलिंग तुटून गेले आहेत। पुलाचे तुटलेले रेलिंग आणि पुलावर पडलेले खड्डे हे वाहन चालक यांची परीक्षा पाहणारे आहेत। कारण पुलाच्या कठड्यांना असलेले लोखंडी रेलिंग तुटून गेल्याने पुलाखाली वाहने जाऊन अपघात होण्याचा धोका आहे। त्यात पुलावर खड्ड्यांची रांगोळी दिसून येत असून खड्डे चुकवित असताना वाहन खड्ड्यातून थेट पुलाखाली जाण्याची भीती देखील वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थ राजू मोरगे यांनी व्यक्त केली आहे। पुलावर पडलेले खड्डे हे निकृष्ट डांबरीकरण केल्याने पडले आहेत। एप्रिल महिन्यात पुलावर डांबरी पट्टे मारले होते आणि लगेच खड्डे पडतात, याचा अर्थ काय, असा सवाल वाहन चालक विचारत आहेत। मात्र तुटलेल्या रेलिंग अधिक धोकादायक आहेत आणि त्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तत्काळ दुरुस्त कराव्यात अशी मागणी राजू मोरगे यांनी केली आहे। या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्जत कार्यालयाकडून पुलाचे कठडे सुधारणा करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन उपअभियंता संजीव वानखेडे यांनी दिले आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।